इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक। नमस्कार, मी अश्विनी। महाराष्ट्र टीव्ही 24 मध्ये आपले स्वागत आहे। महाराष्ट्रातील प्रमुख बातम्यांकडे वळण्याआधी नजर टाकूया हेडलाईन्सवर। वाठोडा शुक्लेश्वर म्हैसपूर या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम तातडीने सुरू करा, गावकऱ्यांची मागणी। कोणताही प्रस्ताव आला तरी चळवळींच्या माध्यमातून पुढे जाण्याचा निर्णय, राजू शेट्टी यांनी दिली माहिती। आणि भाजपकडे स्वतःचं काहीच नाही, त्यांना सर्व आयात करावं लागतं, बाळासाहेब थोरात यांनी प्रसार माध्यमांशी साधला संवाद। आता बातम्या सविस्तर। अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर म्हैसपूर रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम त्वरित सुरू करण्यात यावे अशी समस्त गावकऱ्यांची मागणी आहे। वाठोडा शुक्लेश्वर म्हैसपूर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहेत। ये जा करणाऱ्या वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो। या रस्त्यावर अपघाताच्या घटना वाढत आहे। या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम तातडीने सुरू न केल्यास समस्त गावकरी आमरण उपोषण करणार असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे। माननीय गिराशे मॅडम अधीक्षक सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन दिलं होतं। त्यांनी आम्हाला जवळपास 6 ते 7 दिवसात ह्या रोडचा विषय मार्गी लावून असं आम्हाला लेखी आश्वासन दिलं होतं। त्या अनुषंगाने 8 दिवसात सदर रोडला कुठल्याही प्रकारे सुरुवात झाली नाही। जेव्हा सुरुवात झाली नाही तेव्हा आम्ही सर्व गावकऱ्यांनी, सरपंच, उपसरपंच गावचे, त्याचप्रमाणे गावातील सर्व नागरिक यांच्या समवेत आज पुन्हा आम्ही मॅडमला 26 तारखेपासून आमरण उपोषणाला बसण्यासंदर्भात निवेदन द्यायला आलो। जर 26 जानेवारी 2024 पूर्वी जर हा रोड झाला नाही तर आम्ही प्रजासत्ताक दिनी ज्या प्रजेच्या हाती पूर्ण देशाचे सूत्र आहे अशा प्रजेचे जर असे हाल होत असेल, त्या रोडनी आज 1-1 फूट 2-2 फूट खड्डे झालेले आहे। पायीसुद्धा व्यक्तींना चालता येत नाही, अनेक अपघात होत आहे। आणखी हे डिपार्टमेंट विभाग, बांधकाम विभाग किती अपघाताची वाट पाहत आहे। अनेक घरातला करता पुरुष तिथून अपघातात मृत्युमुखी पडलेला आहे। अशी अवस्था त्या रोडची झालेली आहे। त्या रोडने जवळपास 15 ते 20 गावाचे बाजारपेठचे गाव असून 15 ते 20 गावांचे लोक दळणवळण करतात। त्याचप्रमाणे तीर्थक्षेत्र ब मध्ये गाव आहे, 11.5 ज्योतिर्लिंगाचं शिव मोठं मंदिर आहे। असं असताना सुद्धा आमच्या नागरिकांवर हा अन्याय होत आहे। या अन्यायाच्या विरोधात आम्ही येणाऱ्या 26 जानेवारी 2024 पासून वाठोडा शुक्लेश्वरचे सरपंच, वाठोडा शुक्लेश्वरचे उपसरपंच आणि ग्रामपंचायतचे सदस्य आणि त्यांच्या समवेत आम्ही सर्वजण या कार्यालयाच्या समोर पेंडॉल ठोकून तिथं आमरण उपोषणाला बसणार आहोत। त्या संदर्भात आज आम्ही आताच गिराशे मॅडमला निवेदन सुद्धा दिलेलं आहे। भाजपसोबत आघाडी करण्यासाठी माझ्यासोबत थेट संपर्क कोणीही केला नाही, मात्र मला भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांना आणि अमित शहा यांना भेटावे असे अनेकांनी म्हटले आहे। माझा निर्णय मात्र 2 वर्षांपूर्वी झालेला आहे की कोणत्याच आघाडीशी संबंध ठेवायचा नाही। शेतकरी प्रश्नांसाठी कोणीही नाही, शेतकऱ्यांचा तोटा व्हावा अशीच धोरणे सर्वांची राहिली आहेत। त्यामुळे कोणताही प्रस्ताव आला तरी चळवळीच्या माध्यमातून पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी माहिती दिली आहे। भारतीय जनता पक्षाबरोबर आघाडी करण्याच्या संदर्भामध्ये माझ्याबरोबर थेट असा कोणी संपर्क साधलेला नाही, परंतु मध्यस्थामार्फत मी दिल्लीला यावं, अमित शहांना भेटावं, आणखीन काही केंद्रीय नेत्यांना भेटावं अशा प्रकारच्या सूचना घेऊन मात्र बरेच लोक आले। परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा निर्णय हा 2 वर्षापूर्वीच झालेला आहे। कुठल्याही आघाडीशी संबंध ठेवायचे नाही, कारण शेतकरी प्रश्नावर सगळ्यांनीच वेगळी भूमिका घेतली आहे। शेतकऱ्यांचा तोटा होईल अशा प्रकारची धोरणं सगळ्यांची राहिली आहेत। त्यामुळे आता आम्हाला चळवळीच्या पलीकडे कुणाबरोबर संबंध ठेवायचे नाही, म्हणून कोणाचं कसलंही काही प्रस्ताव आला तरी सुद्धा आम्हाला त्याच्यामध्ये फारसं स्वारस्य नाही। उद्या अमरावतीसह इतर लोकसभा जागेबद्दल निर्णय होणार आहे। आज अमरावतीत विभागावर बैठक आहे। अमरावती या लोकसभेसाठी आम्ही आग्रही आहोत। उद्या परवा निर्णय होऊन जाईल। निवडणूक क्षमता असणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना दिली आहे। आम्ही विभागवार बैठका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या होणार आहेत आणि त्यासाठी आता नवीन प्रभारी म्हणून माननीय रमेश चेनिथालाजी जे आलेले आहेत ते स्वतः उपस्थित राहणार आहे। आता अमरावतीची ही बैठक होते आहे, त्यामध्ये हे सर्व जिल्ह्यांमधली प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते येणार आहेत आणि त्यांच्याबरोबर चर्चा सर्व जिल्ह्यांच्या बाबतीतली संघटनात्मक आणि निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने होणार आहे।
अमरावती ही तर काँग्रेसकरता आम्ही आग्रही आहोत मिळाली पाहिजे. या बाबतीतली अंतिम चर्चा 2 दिवसामध्ये होईल. कदाचित शक्य झालं तर उद्यासुद्धा आम्ही एकत्र बसणार आहोत. शिवसेना उद्धवजींची आणि राष्ट्रवादी पवारसाहेबांची आम्ही बसणार आहोत आणि याच्यावर चर्चा होईल. माझ्या मते 2 दिवसात हा अंतिम निर्णय होईल. साधारणतः किती जागा? नाही, अमरावती म्हणजे इतर आता बऱ्याचशा जागा तर अशा असतात का त्यांना मिळतच असतात. म्हणजे काँग्रेसला, शिवसेनेला आणि राष्ट्रवादी. परंतु त्या व्यतिरिक्त काही जागा अशा असतात का ज्याच्यावर कधी 2 जण किंवा तिन्ही पार्टी क्लेम करतायत. काही मित्रपक्षाकरता आम्हाला विचार करावा लागतोय. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये ती चर्चा उद्या होणार आहे. यामध्ये काही तिढा असं नाही आहे किंवा मतांतर नाही, परंतु जास्तीत जास्त खासदार आपले निवडून यावे त्याकरता आम्ही प्रयत्नशील आहोत. असं आहे की आम्हाला आमच्या विचाराबरोबर जो येतोय, जो लोकशाहीला मानतोय, राज्यघटनेला मानतो, तो प्रत्येकजण आमचा आहे असं आम्ही समजतो. कारण खरी लढाई ही लोकशाही आणि राज्यघटना वाचवण्याची. याच्यात आता नाविन्य काय राहिलेलं आहे? असं आहे की जिथं आवाज दाबता येईल तेवढा दाबायचा, प्रचंड प्रेशर दबावाचं तंत्र वापरायचं, हे भारतीय जनता पक्षाच्या राजनीतीचा भाग झालेला आहे. आणि हे जनतेला समजलेलं आहे की हे सर्व ज्या संस्था स्वायत्त आहे त्यांचा उपयोग राजकारणाकरता करतायत, त्याचा हा भाग आहे. बातम्यांमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काले पाइल्स लेजर हॉस्पिटल. हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है. एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल काले आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण. और एड्रेस काले आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर. और कॉन्टैक्ट नंबर 7538387079 और 9423105824. इस शादी सीजन तैयार हो जाइए सेंटर ऑफ अट्रैक्शन बनने के लिए. कैसे? सचिन लाइफस्टाइल के बेहतरीन कपड़ों के साथ. जी हाँ, सचिन लाइफस्टाइल में लेडीज वेयर, किड्स वेयर, मेंस वेयर सभी सेक्शन के लिए कपड़े अवेलेबल हैं. और साथ ही में इस शादी की शॉपिंग को पॉकेट फ्रेंडली बनाने के लिए सचिन लाइफस्टाइल लेकर आए हैं आपके लिए फ्लैट 15% का ऑफ. तो अभी आइए और अपनी शादी की शॉपिंग सचिन लाइफस्टाइल से करके जाइए. हमारा पता शताब्दी चौक, बेलतरडी रोड, रामानगर, नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com. विश्रांतीनंतर वळूया समोरील बातम्यांकडे. 14 जानेवारी रविवारी रोजी एक लहान मुलगी मिसिंग झाली होती. सकाळी 15 तारखेला अशी माहिती मिळाली की तिचा मृतदेह मुदखेड सिटीच्या जवळ सापडला. या प्रकरणात 10 टीम तयार करण्यात आल्या आहेत व त्या आरोपीचा तपास करत आहेत. सायबर टीम आहे, एलसीबीची टीम आहे, लोकल पोलिसांची टीम आहे आणि सिनियर ऑफिसर ॲडिशनल एसपी आहेत. आरोपी अद्याप सापडलेला नाही. एक ब्लाइंड केस आहे व खूप दुर्गम गाव आहे. गावामध्ये सीसीटीव्ही किंवा इतर टेक्निकल मदत मिळत नाही, पण सर्व टीम योग्य टीम ग्राउंडवर फिरत आहे. प्रयत्न चालू आहेत अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दिली आहे. ते जे गावचं नाव आहे पिंपळगाव तांडा म्हणून, आणि ते सकाळी 15 तारीखला असं माहिती मिळाला की त्यांची डेड बॉडी मुदखेड सिटीच्या जवळमध्ये सापडला. आणि त्याच्या जे 14 मिसिंगची रिपोर्ट आली
त्यानंतरचे सुद्धा तपास चालू होता. त्याची शोधण्यासाठी SDPO DYSP स्वतः इकडे हजर होता. रात्रीमध्ये डॉग स्क्वॉड, जे टेक्निकल टीम हा सर्व ऑलरेडी स्पॉटवर होता. पण ते एक सुदूर गाव आहे आणि जे बॉडी सापडली ते खूप लांब होतं. ते जवळपास 13-14 किलोमीटर असा ते लांब बॉडी सापडली. तेच रात्रीमध्ये शोध लागू शकला नाही आणि डेड बॉडी सकाळी सापडली. ते आत्ता तपास चालू आहे. आमची जवळपास 10 टीम हा पूर्ण जे आरोपीचे तपासण्यासाठी इकडे हजर आहे. सायबरची टीम आहे, LCBची टीम आहे, ते लोकल पोलीसची टीम आहे आणि सिनियर ऑफिसर म्हणून ॲडिशनल SP स्वतः 2-3 दिवसापासून इकडे स्वतः हजर आहे. 24 आवर्स ते कॅम्प करत आहे इकडे. SDPO सुशील ते सुद्धा कॅम्प करत आहे एरियामध्ये आणि आमची जवळपास 10 टीम इन्क्लुडिंग टेक्निकल टीम तपासण्यासाठी इकडे आहे. आणि आज मी सुद्धा आणि IG सर यांनी सुद्धा विजिट केलेला है स्पॉट. उनके फैमिली से मिले, स्पॉट को विजिट किया. तो तपास जे योग्यता जे होणार ते चालू आहे. अनफॉर्च्युनेटली अभी तक मिला नहीं, अभी तक सापडला नहीं आरोपी आणि डिटेक्शन झालेली नाही. रिजन आहे की एक जवळपास हा एक ब्लाइंड केस आहे आणि खूप सुदूरचा गाव आहे. गावामध्ये काही CCTV किंवा अदर टेक्निकल जे हेल्प ते मिळत नाही. पण मला वाटतो की आमचे सर्व टीम जे योग्य टीम आहे ते ग्राउंडवर आहे आणि ते एरियामध्ये फिरत आहे. अलीकडच्या काळात अनेक तरुण प्रयोगशील शेती करत आहेत, तर काही जण चांगल्या पगाराची नोकरी, शिक्षण सोडून शेती करत आहे. धुळे तालुक्यातील एका फक्त 8वी पास असलेल्या यशस्वी युवा शेतकऱ्यांनी आधुनिक शेती करत वर्षाकाठी लाखो रुपयांची भरघोस कमाई केली आहे. धुळे जिल्ह्यातील बोरकुंड गावातील युवा शेतकरी सतीश माळी याने पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक शेतीची कास धरत काकडीची लागवड केली असून यातून त्याने 6 एकरमध्ये वर्षाकाठी लाखो रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. सतीश माळी यांचा हा प्रयोग सध्या पंचक्रोशीत चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. सर, सेनेटला एकूण खर्च येतो 20 लाख रुपयेपर्यंत आणि त्याला गव्हर्नमेंटचं अनुदान हे 14 लाख रुपये 20,000 रुपये येतात आणि आपल्याला एकंदरीत खर्च आता हल्लीला 5 लाख रुपये आपल्याला एकंदरीत खर्च येतो पहिलं क्रॉप लागवडीपर्यंत. आणि त्याचं उत्पादन म्हणजे एका क्रॉपमध्ये आता मी काकडीचं पीक घेतलेलं आहे. एका पिकामध्ये 30 टन 40 टनाचा काकडीचं उत्पादन येतं आणि त्याच्यामधून जर आपण आर्थिक नियोजन जर बघितलं तर 15 रुपये किलो जर केली तर 6 लाखाचं आपल्याला उत्पादन येतं. त्याच्यात 1.5 लाख रुपये आपल्याला वार्षिक खर्च येतो, एका क्रॉपसाठी खर्च येतो. तर असं खर्च काढून आपल्याला 4.5 लाख रुपये हा एका प्लॉटमधून आपल्याला ही जी व्हेरायटी लावलेली ही नामधारी कंपनीची KUK9 म्हणून लावलेली व्हेरायटी. तर ही व्हेरायटी म्हणजे मल्टी फ्रूट देणारी व्हेरायटी आहे की जी आपण ओपनची जी व्हेरायटी असते ती F1 असते आणि त्याला मधमाशीचं परागीभवन करावं लागतं. ही सेनेटमध्ये असल्यामुळे हिला परागीभवनाची काही गरज येत नाही. तिला मल्टी स्टार म्हणून किंवा मल्टी ब्रँचेसने एका पानाजवळ 5-5 गुच्छे लागतात, 5-5 काकड्या लागतात. त्याच्यामुळे याचं उत्पादन वाढतं. पण याचे जे बियाणं पण आहे तर हे थोडं महाग पण आहे की 4,500 रुपयाला एक पॉकेट जातं. तर त्या पॉकेटांमधून आणि 1 एकरला साधारण 8,000 पॉकेट लागतात. 8 पॉकेट लागतात, 8,000 सीड लागतात. सर, 1 एकरचं जर हे असं बघायला गेलं म्हणजे त्याचं जर आर्थिक नियोजन जर काढायचं ठरवलं तर एका एकरामधून आपल्याला एक क्रॉप काढण्यापर्यंत 1.5 लाख रुपयाचा खर्च येतो आणि 40 टन माल निघाला. जर आपलं 15चं जर मार्केट रेटने जर आपल्याला भाव गेला तर आपलं 6 लाखाचं उत्पादन येतं. 1.5 लाख रुपये खर्च वजा जातं, 4.5 लाख रुपये आपल्याला प्रॉफिट एका एकरातनं राहतं. आणि आता माझ्याकडे असे 6 एकर सेनेट केलेले आहेत आणि 6 एकरमध्ये माझं पूर्ण काकडीचंच पीक लावलेलं आहे आता हल्लीला. यावर्षीचा पहिला आंबा APMC बाजारात दाखल झाला आहे. रत्नागिरीतून आंब्याच्या पहिल्या 2 पेट्या APMC मार्केटमध्ये दाखल झाल्या आहेत. पहिल्या आंब्याच्या पेटींची पूजा करण्यात आली आहे. या आंब्याच्या पेटीला 10 ते 15 हजार रुपये इतका दर आहे. आंबे खवय्यांसाठी खुशखबर आहे की यंदा आंब्याचे मुबलक उत्पादन झाले असून लवकरच आंब्याची आवक वाढणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. हा आंबा रत्नागिरीतील पावस या ठिकाणाहून आलाय. आमचे बंधू सुर्वे हे गेली 65 वर्षे या धंद्यात आहेत. पिता पुत्र डॉक्टर सुनील सुर्वे आणि त्यांचा मुलगा पुष्कर सुनील सुर्वे हे अतिशय चांगल्या रीतीने हे काम करत आहेत आणि या वर्षीच्या मोसमाची सुरुवात त्यांच्याकडनं आम्हाला झालेली आहे मार्केटमध्ये. यंदा आंब्याचं उत्पन्न चांगलं आहे आणि सर्व लोकांना मुबलक दरात आंबा भविष्यात उपलब्ध होऊ शकतो.
आंबे खवय्यांसाठी खुशखबर आलेली आहे, मात्र त्याचे दर काय असणार आहे? साधारण ह्या आंब्याचा दर 10 ते 15,000च्या दरम्यान असू शकतात. याचे बाजार थोड्या वेळाने नक्की होतात. नागरिकांना काय आवाहन करायला लागेल? नागरिकांनी आता अजून 1 महिन्यानंतर आंब्याचं सीझन बऱ्यापैकी सुरू होतील. आम्ही नागरिकांना हे आवाहन करू इच्छितो की जास्तीत जास्त लोकांनी आंबा खावा आणि आंब्याचा आस्वाद घ्यावा. यंदा खवय्यांसाठी खुशखबर आहे, आंबा बऱ्यापैकी उपलब्ध आहे कोकणातला. माझं नाव अमोल शिंदे. बातम्यांमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. बघत रहा महाराष्ट्र TV 24. मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है। व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है। ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोंधी ज्वेलर्स। 25 साल का शुद्धता का भरोसा। लोंधी ज्वेलर्स, सीताबड़ी और गोकुलपेट बाजार रोड, नागपुर। आँखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय। यहाँ आँखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं। मोतिया बिंदु, काज बिंदु, रेटिना, साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं। तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है। आँखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय, साई मंदिर के पास, गजानन नगर टी पॉइंट, अजनी, नागपुर। डायल करें 678-5200 या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर, वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास, हिंगना टी पॉइंट, नागपुर। डायल करें 3502300। इंटीग्रेटेड सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ ICU, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, dialysis unit, pathology and pharmacy. Our address: Vinoba Nagar, Kharbi Ring Road, Nagpur. Our contact: 8668792352, 9801980100.